नमस्कार. नेवाशाच्या खांबाला टेकून ज्ञानदेव आपल्या मुखातून जणू भगवद्गीता अगदी सहज करून सांगू लागलेत. इतकी सहज की ऐकणारे त्यात हरवून जात आहेत. ऐकणाऱ्यांना आपण काहीतरी विलक्षण ज्ञान प्राप्त करतो याचा भाव होतोय आणि ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेचा प्रवाहच जणू प्रवरेच्या रूपाने वाहतोय. जशी खळखळ खळखळ प्रवरा वाहत जाते आहे गोदावरीत मिसळण्यासाठी, तशी ज्ञानदेवांची भाषा जनसामान्यात मिसळण्यासाठी प्रवाहित होऊ लागली आहे. ज्ञानदेव एक एक विषय इतक्या सुंदर पद्धतीनं मांडतायत. त्यांनी आपल्या गुरुविषयी तर इतकी विलक्षण भावना व्यक्त केली आहे ना. आणि गुरु कोण आहे? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांनी जे दिलंय, निवृत्तीनाथांनी जे सांगितलंय, त्यांनी जी कृपा केली आहे, त्यांच्या कृपेचा लाभ जो झालाय तो लाभ ज्ञानदेव जगांना देत आहेत हे सांगतायत. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेषी अत्यादुरु विवेकावरी. बघा, शब्द फार महत्वाची आहेत. ज्ञानदांनी जी शब्द वापरली आहेत ना, ती शब्द अशी उगाच नाही आहेत. म्हणजे त्यावेळेला यूट्यूब नव्हतं, लेंथ वाढवायची व्हिडिओची म्हणून काहीतरी बोलायचं आहे असं नव्हतं. प्रत्येक शब्द जाणीवपूर्वक योजलेला आहे. मज हृदयी सद्गुरु. सद्गुरू कुठे आहे? मज हृदयी सद्गुरू. माझ्या हृदयातल्या सद्गुरूंनी. सद्गुरूचं स्थान कुठे आहे? हृदयात आहे. लक्षात ठेवा. आता आपण हृदयातलं सद्गुरूचं स्थान काढलं. आपण फार हुशार आहोत बरं का. हृदयातलं सद्गुरूचं स्थान काढलं, हृदयात भलत्याच किंवा भलतीच व्यक्ती बसवली आणि हृदयात गुरुचं स्थान आहे असं म्हटल्यामुळं त्यालाच गुरु समजायला लागलो. गडबड इथे आहे. गडबड इथे आहे. मग हृदयी सद्गुरू. पण हा सद्गुरू कसा आहे? हृदय सिंहासनावर बसलेला आहे. हृदयस्थ सद्गुरू आहे. पण या हृदयस्थ सद्गुरूच्याकडून काय घडतंय? जेने तारिलो हा संसार पुरू. या संसाराच्या महाभयंकर अशा पुरामधून जो मला पहिल्या तीरावर घेऊन जातो, जो मला तरुण ठेवतो, जो बुडू देत नाही. संसार सागरात जावं का? जावं, पण त्याच्यावर तरलं पाहिजे. पहिल्या तीरावर जाता आलं पाहिजे. ते पहिल्या तीरावर जाण्याचं काम करण्याची क्षमता देतो ना, तो सद्गुरू असतो आणि तो हृदयस्थ असतो. मज हृदयीचा सद्गुरू त्याने तारिलो संसार पुरू. या संसार पुरातून मला तारून नेणारा माझा सद्गुरू. मनोनी विशेषी अत्यादरू विवेकावरी. म्हणून तो माझ्यासाठी अत्यादर असलेला आहे, अत्यंतिक आदर असलेला आहे त्याच्याविषयी. आणि पुढे विवेकावरी हा शब्द आहे. विवेक हा शब्द आहे. विवेक, सद असद जे कळतं ती बुद्धी म्हणजे विवेक. चांगलं काय वाईट काय याची जाणीव असते ती बुद्धी म्हणजे विवेक. गुरु ज्ञान देतो त्याचा विवेकाने वापर करायचा असतो. एखाद्या शास्त्रज्ञाला ज्ञान दिलंय अणुबॉम्ब बनवण्याचं, बनवला आणि टाकला लोकांवर, असं करता येतं का? नाही. बनवला, ठेवला आणि सांगितलं खबरदार आक्रमण करायला याल तर मी सुद्धा सशक्त आहे. हा विवेक आहे. या गुरुला अत्यंतिक आदरानं ज्ञानदेव वंदन करतात. आणि या वंदनाच्या सोबत आणखी एक जाणीव ज्ञानदेवांच्या मनामध्ये आहे. ती कोणती? त्यांच्या वाणीतूनच ती बाहेर पडते. मी लेखणीतून म्हणत नाही. लेखणीला तो बसलाय. सच्चिदानंद. सच्चित आणि आनंद कधीच मरत नाही. लेखनिक कोण आहे? सत्य, चित्त आणि आनंद असलेला आहे. ज्ञानदेव, ज्ञानाचा देव, ज्ञानेश्वर, ज्ञानाचा ईश्वर ज्ञान देतोय. लिहून कोण घेत आहे? सत्य, चित्त आणि आनंद. लक्षात ठेवायचं, ते ज्ञान जे ईश्वराने दिलेलं आहे ते आपण सत्याने, चित्ताने आणि आनंदाने लिहून घेतलं की ते चिरंतन टिकतं आणि चिरंतन आनंद देणारं असतं. त्यासोबत ज्ञानदेव फार छान पुढे ओळी देतात. जैसे शारदीची ये चंद्रकळे, माझी अमृतकन कोवळे, ते वेचिते मनमवाळे, चकोरत लगे, तया परिश्रोता, अनुभवावी ही कथा, अति हळुवारपण चित्ता आणुनिया. कशी ऐकायची आहे कथा ते श्रोत्यांना सांगतायत.
अति हळुवारपणा हृदयामध्ये आणून ही कथा ऐकायची आहे, अनुभवायची आहे, नुसती ऐकायची नाही आहे. गावातल्या देवालयात जाऊन वाती वळत वळत कथा ऐकणारे वाती वळून होतात म्हणून कथा ऐकायला जातात. किंवा आताच्या नव्या पद्धतीप्रमाणे कपाळावर मोठं गंध लावायचं, छानसा शुभ्र सदरा घालायचा आणि कथा ऐकायला जायचं आणि गावभर डांगोरा पिटवायचा, कथा ऐकायला गेलो होतो. मग लोक परत येतात कथा ऐकून आणि विचारतात कथा कशी झाली. छान झाली कथा. म्हणजे काय काय होतं कथेमध्ये, काय झालं कथेमध्ये? अहो काय सांगायचं तुम्हाला, निवासाची अप्रतिम व्यवस्था. 7ही दिवस ना अगदी गादी, पलंग, पांघरण स्वच्छ, खराब नव्हतंच मुळी. अंगावर घेताना काहीच वाटत नव्हतं. सकाळी उठल्यावर लगेच दात घासण्याची व्यवस्था, आंघोळीसाठी गरम पाणी, स्वतंत्र सगळ्या व्यवस्था, स्वच्छ शौचालय, उत्तम झाली कथा. अहो पुढे झाल्याबरोबर चहा, नाश्ता. अरे 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 काय सांगावं, रोज वेगळा नाश्ता. चहा अप्रतिम होता. साखरेचा हवाय साखरेचा नकोय, साखरेचा नाही मिळणार. कॉफी मिळेल, दूध पिणाऱ्यांना दूध मिळेल, अशी उत्तम व्यवस्था होती. थोड्या वेळ कथा झाली की लगेच दुपारी जेवण, संध्याकाळी 4ला चहा, रात्रीचं जेवण तर अप्रतिमच असायचं. उत्तम झाली कथा. मंडप एवढा मोठा की पावसात पाण्याचा थेंब आला नाही. कथा उत्तम झाली. झोपायची व्यवस्था उत्तम, खायची व्यवस्था उत्तम, राहायची व्यवस्था उत्तम, स्क्रीन लावलेले. कथा उत्तम झाली. कथा अनुभवली नव्हती, कथेचं प्रदर्शन चालू होतं. कथेतून दर्शन घडत नव्हतं, कथेतून प्रदर्शन घडत होतं. तो हृदयीचा हळुवारपणा, जो ज्ञानदादा सांगतात, अति हळुवारपणा चित्ता अनुनिया, तो हळुवारपणा नव्हताच. त्याच्याशी कनेक्शन जुळत नव्हतंच. तुम्ही लाख मोलाचा मोबाईल घेतलाय, आता लाख मोलाचा म्हणतात, 1.5 लाखाचे आलेत. अप्रतिम आहे. काय ॲपलचा आहे, सॅमसंगचा आहे, काय S20 आहे, गुगलचा आहे. लाख मोलाचा 1.5-2 लाखाचा मोबाईल तुम्ही घेतला. उत्तम सिम कार्ड टाकलाय, नेटवर्क खूप छान आहे, मोबाईल खूप छान आहे, पण देवाचा नंबरच त्यात नाही. लागेल संपर्क नाही. त्यामुळं कथा प्रदर्शनासाठी कशी केली गेली आहे हे महत्वाचं नाही आहे. तिथे देवाचा नंबर काय आहे, देवाशी संवाद साधण्याची पद्धती काय आहे, तर ती पद्धती आहे हळुवारपणा चित्तात आणला पाहिजे, देव कळला पाहिजे, गुरुविषयी आत्यंतिक आदर असला पाहिजे. STD कोड, चित्तातला हळुवारपणा, प्रामाणिकपणा, थेट नंबर. एकदा आपल्या गुरुविषयी आत्यंतिक आदर वाटला. गुरुविषयीचा आदर खूप महत्वाचा आहे बरं का. गुरु गोविंद दोन उखडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणो दिव गोविंद दिखलाय. जो गुरु गोविंद दिसण्याची व्यवस्था करू शकतो ना, त्याच्या प्रती आदर असला पाहिजे. माऊली म्हणूनच टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगतात. ते म्हणाले गुरुच्या प्रती अत्यंतिक आदर तर आहेच आहे, पण श्रोत्यांनी चित्तात हळुवारपणा आणून ही कथा ऐकावी. आणि एकदा का हळुवारपणा हा आला ना की कथा खूप सुंदर पद्धतीने उलगडत जाते. ज्ञानेश्वरीवर बोलायचं ठरलं ना तर कितीही बोलता येईल. मुळात गीतेतल्या एका श्लोकावर माऊली 16 श्लोक लिहितात. एका श्लोकावर माऊली 16 श्लोक लिहितात. त्यामुळे त्यावर कितीही बोलता येऊ शकेल. आणि कितीही बोललं तरी माझी बुद्धी आणि ज्ञान अपुरं असेल. म्हणजे त्रोटकच, त्यातलं थोडंसं. समुद्रात उडी मारावी आणि आपल्या हातात काही शंख शिंपले घेऊन यावं आणि मला खजिना सापडला असं म्हणावं, अशी अवस्था असते. अरे त्या अवाढव्य खजिन्यातले ओंजळभर बाहेर घेऊन आल्याने आपल्याला खजिना सापडल्याचा भाव आपल्या मनामध्ये येतो. तसं आहे हे ज्ञानेश्वरी सांगणं म्हणजे. आणि आपल्याला ज्ञानेश्वरीची कथा नाही सांगायची आहे, ज्ञानदेवांची कथा नाही सांगायची आहे. आपल्याला जी कथा सांगायची आहे ती मुक्ताईची कथा सांगायची आहे. त्यामुळं मुक्ताईच्या कथेत जी ज्ञानेश्वरी येते तेवढीच मी तुम्हाला सांगणार आहे. माऊलींनी गुरुला वंदन केलंय, गुरुच्या विषयी आदर दाखवलाय, मग श्रोत्यांना सांगितलंय की ऐका. आणि एकदा
हे झालं ना, म्हणजे श्रोत्यांचं, ऐकणाऱ्यांचं, भक्तांचं देवाशी नातं जोडल्या गेलं की मग मजा येते. आणि ती मजा कशी असते? पुढे माऊली सांगतात, सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. एकदा का तुमचे तार जुळले, ते गाणं आहे ना, माझ्या तुमच्या जुळता तारा, मधुर सुरांच्या बरसती दारा. देवाच्या आणि तुमच्या तारा जुळल्या की काय होतं? सूर्य अधिष्ठिली प्राची. प्राची पूर्व दिशा. सूर्य पूर्व दिशेला अधिष्ठित झाला आहे, तो उगवू लागला आहे. आणि एकदा सूर्य उगवला ना की अंधार दूर होतो. नुसता अंधार दूर होत नाही, जगा राणीमध्ये प्रकाशाची. जगाला प्रकाशाचं राज्य अनुभवायला मिळतं. सगळीकडे तो पसरतो, सगळ्या ठिकाणचा अंधार तो दूर करतो. तैसे वाचा श्रोतया ज्ञानाची. तशी ही वाचा श्रोत्यांना ज्ञानाचं राज्य करून देऊ लागतं. आणि मग एकदा वाचेतून ज्ञान येऊ लागलं की प्रकाशाची दिवाळी होऊ लागते. ही दिवाळी ज्ञानदेव करतायत. ही दिवाळी अफलातून आहे बरं का. इथे सर्वार्थाने प्रकाश आहे, आनंद आहे, मनमोकळा आनंद आहे, मुक्त आनंद आहे.